रत्नागिरी कोकणची राजधानीच म्हणाना एक प्रकारे निसर्ग सौंदर्याने नटलेले लाल मातीतील फणसासारखे गोड शहर. मला रत्नागिरीला येऊन 5 वर्षे झाली होती. मी मूळच्या खान्देश जळगाव या जिल्ह्याच्या सपाट भूभाग, उष्ण हवामान, अन्न न लाभलेला समुद्र किनारा. त्यामुळे उन्हाळ्यात मी देखील लहानपणी त्रस्त होऊन जात असे. माझे शिक्षण M.Com झाल्यानंतर परीक्षा देऊन मी बँकेत रुजू झालो अन 5 वर्षानंतर माझी बदली रत्नागिरीला झाली. माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता जेव्हा मला कळालं की कोकणमध्ये बदली झाली. मला समुद्र बघायला मिळणार, तेथील कोकणी व्यंजन चाखायला मिळणार. खास म्हणजे इकडच्या तापट हवामानापासून ही थोडी सुटकाच होणार होती. आता बघत बघत 5 वर्षे उलटली. माझ्या इच्छाही पूर्ण झाल्या होत्या अन घराची ओढही लागत होती. मला पुन्हा गावाकडे बदली करायची होती. शिवाय एक विचित्र अन भयावह कारणही होतं माझे रत्नागिरीत न थांबण्याचे. काही दिवसापासून शहरात विचित्र घटना घडत होत्या. आदल्या रात्री लोकांचा खून होत होता, पण एका रहस्यमय पद्धतीत. ज्याचा मृत्यू झाला त्याचे प्रेत रक्ताने माखलेलं, पोटातल्या आतड्या बाहेर आलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडत असे. अन अजब गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रेताजवळ लिंबू, कांदा अन भाकर पडलेली राहत असे. हा काय गोड बंगल आहे. पोलिसांनाही अचंबाच होत होती. अन असं वाटे की कोणी हिंस्र प्राण्यानेच हे कृत्य केलेले आहे. पण रत्नागिरी सारख्या मोठ्या शहरात वन्य प्राण्यांच्या धुमाकूळ असणे शक्य नव्हते. पोलीसही गोंधळात पडली होती. हा पेच प्रसंग सोडवण्यासाठी ते दिवस रात्र झटत होते, पण काहीच सुगावा लागत नव्हता. पण दर 2 दिवसात मरणाऱ्यांची संख्या वाढत चालली होती. अचानक शहरात एका अफवेला उधाण मिळू लागलं. शहरातले लोक सांगू लागले, रात्रीच्या सुमारास 3 काळे कपडे परिधान केलेल्या महिला लोकांच्या घरी जातात अन दरवाजा ठोकत असे. एखाद्याने दरवाजा उघडताच त्याला लिंबू, मिरची अन भाकर मागत. ज्याने ह्या गोष्टी दिल्या त्याची 2 दिवसात मृत्यू होत होती. शहरात अफवेने जोर पकडला. लोक संध्याकाळी घराबाहेर पडणे बंद झाली. लहान मुलांची दंगामस्ती, गदारोळ देखील कमी झाली होती. आई वडील मुलांना घराबाहेर निघू देत नव्हती. लोकांनी या अफवेला घाबरून शहरातील ब्राह्मणांना लोटांगण घातले. मग हवन पूजा करू लागले अन घराबाहेर कुंकूचे हाताने पंजे छापू लागले. असं केल्यास त्या 3 स्त्रिया घराजवळ भटकणार पण नाहीत, असं गावातले भटजी सांगू लागले. पण त्या घराबाहेर छापलेल्या पंजांच्या अन पूजेचा काहीसा परिणाम झाला नाही. लोकांच्या दर 2 दिवसागणिक मृत्यू होऊ लागला. या शहरात राहणाऱ्या एका कुटुंबात जे झालं त्याने त्याचे जीवन कायमचेच बदलून गेले. खैरनार कुटुंब एका दिवशी लग्नासाठी बाहेरगावी जाणार होते. सुनील हा त्याचा एकुलता एक मुलगा. त्याची 10वीची परीक्षा असल्याकारणाने तो एकटाच घरी थांबला होता. त्याच्या घरावरही त्या लाल कुंकवाचे छापे होतेच. तो अभ्यास अन जेवण वगैरे करून TV बघण्यासाठी हॉलमध्ये बसला होता. अचानक 10 वाजेच्या सुमारास घरातली लाईट गेली. सुनील घाबरला. त्याने चाचपडत हात समोर असलेल्या टेबलाखाली फिरवला. खाली टॉर्च पडली होती. ती घेऊन तो खिडकीजवळ आला. त्याने बाहेर बघितलं अन तो बुचकळ्यात पडला. बाहेर तर लाईट आहे, रस्त्यावर कंदील पेटलेले होते. आजूबाजूच्या घरात लाईट होती. मग याच घरात कशी गेली? उन्हाळ्याचे दिवस चालू होते. कदाचित वायरमॅन काही काम करत असेल. ह्या विचाराने तो पुन्हा TV समोरील सोफ्यावर जाऊन बसला अन लाईट येण्याची वाट बघू लागला. तसा सुनील धीट होता. रात्री कुठेही तो एकटा फिरायला जात असे. पण जेव्हापासून शहरात ही अफवा पसरली त्या दिवशीपासून आई वडिलांनी त्याला ताकीद दिली होती, घर सोडून कुठंही जायचे नाही. अचानक
बाहेर असलेल्या लोखंडी गेटचा आवाज झाला. त्याला वाटलं बहुतेक आई वडील आले असणार. हे बघण्यासाठी तो खिडकीजवळ उभा राहिला. पण गेटजवळ तर कोणीच नव्हतं. अन आपोआप गेट कसा उघडला. गेटजवळ एका चिंचेच्या झाडावर काहीतरी होतं जे लपून त्याला बघत होतं. बाजूलाच एक घुबड बसली होती. तीही त्या गेटकडे नजर रोखून बघत होती. सुनील विचार करतच होता. पुन्हा आपोआप गेट बंद होऊ लागलं. सुनील डोळे चोळत बघू लागला. आपल्याला भास होतोय की काय? गेटजवळ तर कोणीच नाही. कधी नव्हे तर आज सुनील घाबरला. त्याने पळत जाऊन मधला दरवाजा घट्ट लावला. डबल लॉक लावून तो सोफ्यावर बसला अन टेलिफोनवरून आई वडिलांना फोन लावू लागला. काही वेळ रिंग वाजत राहिली. मग आईने कॉल उचलला. हॅलो, बोल सुनील, काय करतोस बाळा? आम्ही यायला जरा उशीर होईल. आम्ही निघालोच आहोत. दरवाजे व्यवस्थित लावून ठेव. आई, मला भीती वाटते ग. लाईटही गेली अन बाहेर. हॅलो हॅलो आई. अचानक टेलिफोनची वायर कोणीतरी कट केली. सुनील बिचारा, त्याला दरदरून घाम फुटला. पण धीर धरून तो सोफ्यावर मेणबत्ती लावून पुस्तक वाचत बसला. त्याला खिडकीतून कर्कश आवाज आला. भाऊ दादा सकाळपासून उपाशी हाय. पोटात अन्नाच्या कण नाही. काही उरलं सुरलं असेल तर द्या. हिम्मत करून सुनील खिडकीजवळ गेला. समोर एक 70 वयाची म्हातारी स्त्री काठी टेकून उभी होती अन तिच्यासोबत 2 काळ्याशार मांजरी उभ्या होत्या. त्याला पाहून स्त्री म्हणाली, दादा सकाळची उपाशी हाय. पोटात अन्न नाही. काही उरलं सुरलं असेल तर दे बाळा, उपकार होतील तुझे. सुनीलला म्हातारीवर दया आली. तो किचनमध्ये गेला. समोर फक्त एक भाकर पडलेली होती. ती घेऊन तो खिडकीजवळ आला. त्याने तिला खिडकीमधून भाकर दिली. पण तिने हातात घेताच तिला काहीतरी झालं अन ती भाकर खाली पडली. ती म्हणाली, मी उचलते बाळा. तिला पायऱ्यावर बसण्यासाठी न राहून सुनीलने दरवाजा उघडला. पण ती म्हातारी त्याला पाहून पुन्हा म्हणाली, बाळा, नुसती कोरडी भाकर मला जाणार नाही. लिंबू मिरची असेल तर दे. आता मात्र सुनीलच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तो तिला थांबवून किचनमध्ये जाऊ लागला. तिने पुन्हा त्याचा हात पकडला पण लगेच सोडून दिला. थांब, मी पण येते किचनमध्ये, जाऊनच खाऊन घेईल. जशी ती आत घुसली तिच्यासोबत त्या काळ्या मांजरी पण आत आल्या. हळूहळू म्हातारीचा चेहरा बदलू लागला. तिच्या अंगावरचे कपडे काळे होऊ लागले. पाय मागे फिरू लागले. म्हातारी विद्रूप दिसू लागली अन जोरात हसू लागली. त्या 2 मांजरींनीही रूप पालटलं. त्याही म्हातारीसारख्याच विद्रूप दिसू लागल्या. आज तर कवळं मांस खायला भेटणार, ते पण लिंबू मिरची लावून. बिचारा सुनील धाडकन खाली बसला. समोरचे भयावह दृश्य बघून त्या लहान जीवावर काय बितली असेल त्यालाच माहीत. तो रडू लागला अन हळूहळू मागे सरकू लागला. त्या तिघींनी हास्याचा टाऊ फोडला अन धीरे धीरे त्या सुनील जवळ येऊ लागल्या. आई बाबा, मला वाचवा. सकाळी 8 वाजेला. सुनील, उठ. बाळा, काय झालं? समोरचे रमेश काका त्याला उठवत होते. त्याला चेहऱ्यावर अन हातावर कोणीतरी ओढलं होतं. रमेश काका त्याला उठवून सोफ्यावर बसवत विचारतात, काय झालं होतं सुनील रात्री? तो डोक्यावर हात लावत त्यांना सांगतो, मला काहीच आठवत नाही काका. थांब, मी फर्स्ट किट एड घेऊन येतो. बघ, कोणीतरी ओरबडलंय तुला अन तू म्हणतो काहीच आठवत नाही. अचानक पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. पोलिसांची गाडी सुनीलच्या घराजवळ येऊन थबकते. रमेश काका गेटवर असतात. मिस्टर अँड मिसेस खैरनार इथेच राहतात का? एक उंच अन भक्कम बांध्याचा सब इन्स्पेक्टर महेश रमेश काकांना विचारतात.
हो, हेच पण ते लग्नाला गेलेले आहेत अन घरी फक्त त्यांच्या मुलगाच आहे. बरं, तो घरातच आहे का? सब इन्स्पेक्टर महेश विचारतात. हो, या सर आत. चालता चालता रमेश काका विचारतात. काही झालंय का सर? हो, सांगतो, आत चला. बाळा, तूच का सुनील? हो सर. बरं, लक्ष देऊन ऐक. मी जे सांगेल त्याच्याने तुझ्या मनाला धक्का पोहोचणार आहे. तू शहाणा आहेस. मी तुला घाबरवत नाही, पण धीरानं घेशील. मग सब इन्स्पेक्टर खिशात हात घालतात अन 2 पासपोर्ट साईज फोटो बाहेर काढतात. हेच का तुझे आई वडील? हो सर. पण तुम्ही असं का विचारताय? काल रात्री हायवेवर गाडीच्या टक्करमध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झालाय अन त्यांच्या जागीच मृत्यू झाला. सुनीलची पायाखालची जमीनच सरकली. तो एकदम भावशून्य झाला अन त्याने जोरात हंबरडा फोडला अन हुंदके देत ढसाढसा रडू लागला. सब इन्स्पेक्टर त्याला जवळ घेत पाठीवर हात ठेवून धीर देत म्हणाले, पोरा, सांभाळ स्वतःला. नियतीच्या पुढे कोणाचेच चालत नाही. तू धीट हो. रमेश काका आतून पाणी आणतात. हे घे सुनील, पाणी पी अन शांत हो. रमेश काकाही त्याला धीर देत होते. अचानक सब इन्स्पेक्टर महेश त्याच्या शरीराकडे नीट निरखून पाहतात. त्यांच्या लक्षात येतं त्याच्या डोक्यावर अन हातावर जखमा झालेल्या होत्या. त्यांनी त्याला प्रसंग वाईट असूनही विचारलं, तुला ह्या जखमा कशा झाल्या? तो हुंदके देत होता. अचानक सब इन्स्पेक्टर महेश यांना काहीतरी आठवलं. ते हॉलमधून बेडरूममध्ये गेले अन मध्ये गेल्यावर सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं. कपाटातील लॉक कोणीतरी तोडलं होतं, म्हणजे चोरी झाली होती. सब इन्स्पेक्टर थोडंफार समजलं. त्यांनी पुन्हा बाहेर येऊन सुनीलला विचारलं, बाळा, काय झालं रात्री? हे बघ, मी 100 दिवसापासून शहरातील होणाऱ्या खुनांचा तपास करत आहे अन आज अजून तुझ्या घरी चोरी झाली. पण कोण करते याचा अजून थांगपत्ता लागत नाहीये अन खुनाचाही. असंही मी जरा स्पष्टच बोलतोय. तुझ्या अंगावर त्या खुणा आहेत ज्या मैताच्या शरीरावर मला आढळून आल्यात. तू जर मला या केसमध्ये मदत करशील तर मला तुझा जीवही वाचवता येईल. तुझ्या आईवडिलांना नक्की वाटत असेल की तू भरपूर शिकून नाव कमवावं अन तू एक चांगलं जीवन जगावं, तरच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. पण जर तू मला काही सांगणार नाहीस तर अजून निरपराध लोकांचा जीव जाईल. असं पण तुझ्याकडे 2च दिवस आहेत आणि पोलीस खातं हतबलासारखं नुसतं बघत बसले आहे. प्लीज सांग मला. त्याच्याजवळ रमेश काकाही असतात. सब इन्स्पेक्टर महेश त्यांना 5 मिनिट बाहेर पाठवतात. बाहेर कॉन्स्टेबल त्याची चौकशी करतात. सुनील हळूहळू शांत होतो अन बोलतो, मी काल रात्री घरात एकटाच होतो. अभ्यास वगैरे करून मी हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो होतो अन आईवडिलाची वाट बघत होतो. 10 वाजेच्या सुमारास अचानक लाईट गेली. मी लाईट येण्याची वाट बघत या सोफ्यावर बसलो होतो. बाहेर असलेल्या गेटचा आवाज झाला. मला वाटलं आई वडील आले असणार. मी ते बघण्यासाठी खिडकीजवळ आलो, पण गेटजवळ कोणीच नव्हतं अन माझ्या समोरच गेट आपोआप बंद झालं. मला डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. कधी नव्हे मी काल रात्री घाबरलो. मी पळत जाऊन हालचा मेन दरवाजा आतून लावून घेतला अन पुन्हा सोफ्यावर येऊन बसलो. त्यात खिडकीतून एक म्हातारीने मला आवाज दिला. ती भाकर मागत होती. मी तिला बघण्यासाठी खिडकीजवळ आलो. मला तिला पाहून दया आली. मी किचनमधून तिला भाकर आणून दिली अन दरवाजा उघडून तिला पायरीवर बसायला सांगितलं. तिच्यासोबत 2 काळ्या मांजरीही होत्या. त्याही खूप विचित्र दिसत होत्या. मग ती म्हणाली, नुसती भाकर मला जाणार नाही.
लिंबू मिरची असेल तर दे बाळा. मी किचनमध्ये जाणार तर लगेच तिने माझा हात पकडला अन झटकन सोडला. ती म्हणाली, तुला त्रास नसेल तर मी पण येते किचनमध्ये तुझ्यासोबत अन तिथंच खाऊन घेईल. तिने घरात प्रवेश केला अन तिच्यासोबत त्या 2 काळ्या मांजरी पण आत आल्या. आणि बघता बघता त्या म्हातारीचा चेहरा बदलला अन त्या काळ्या मांजरी पण हळूहळू मोठ्या होऊन स्त्रीचे रूप घेऊ लागल्या अन चेटकींच्या रूपात त्या माझ्या समोर उभ्या राहिल्या. मी घाबरून गेलो अन दणकन खाली पडलो. त्या मला धरायला जवळ येऊ लागल्या अन पुढे मला काहीच आठवत नाही. सब इन्स्पेक्टर महेशने सगळी घटनाक्रम समजून घेतलं अन त्यांना काहीतरी आठवलं. ते सुनीलला म्हणाले, तू म्हणालास की त्या म्हातारीने 2 वेळा तुला स्पर्श केलं अन दोन्ही वेळेस तिला काहीतरी झालं अन तिने झटकन हात मागे घेतला. हो सर, सुनील म्हणाला. पुन्हा एकदा इन्स्पेक्टर महेशने नीट एकदा सुनीलच्या शरीराची तपासणी केली तर त्याच्या नजरेस सुनीलच्या गळ्यातील ताविजावर लक्ष गेलं. त्यांनी विचारलं, बाळा हे तावीज कसलं आहे अन कोणी दिलं? हे तावीज माझ्या आईने महाकाली देवीच्या मंदिरात असणाऱ्या साधूबाबाकडून आणलंय. खूप प्राचीन मंदिर आहे ते अन ते साधूबाबा खूप वर्षापासून देवीची उपासना करतात तिथे. त्यांनी त्या ताविजाला स्पर्श करून बघितला. त्यांना कसल्या तरी प्रचंड शक्तीचा अनुभव आला अन त्यांना ह्या कोड्याचा मार्गही सापडला. इन्स्पेक्टर महेश यांच्या जसा भूताकितावर विश्वास नव्हता तसा त्यांना अंधश्रद्धा बाळगणाऱ्या लोकांवरही नव्हता. पण ते मूळचे धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते. मानला तर देव नक्कीच चमत्कार करतो, पर भोंदूबाबा देवाच्या नावावर फसवेगिरी करणाऱ्या लोकांवरही त्यांचा खूप संताप होता. शहरात होणाऱ्या घटनेच्या डोंगरा एवढा प्रयत्न करूनही हाती मातीत लागत होती. म्हणून मुंगीला काडीचा आधार म्हणून त्यांनी एकदा त्या मंदिरात साधू महाराजांकडे जाण्याचा निर्णय घेतला अन ह्या निरागस मुलाच्या जीवावर अजूनही मृत्यूचं संकट होतंच. बाळा सुनील, तू थोडं आराम कर. आपण संध्याकाळी त्या साधू महाराजांकडे जाऊ. तोपर्यंत मी पोलीस स्टेशनची कामं आटपून येतो. तुझ्या सोबतीला हे माधव काका असतील. इन्स्पेक्टर महेशने उभे असलेल्या कॉन्स्टेबलकडे बोट केला. तिकडे रमेश काकांची चौकशी पण पूर्ण झाली. कॉन्स्टेबलला त्यांच्या बोलण्यावरून काही संशयास्पद आढळलं नाही. पण ते म्हणाले, तुम्हाला स्टेशनला यावं लागेल. संध्याकाळी सुनील बेडवरून उठतो. झोप तर लागलीच नाही. आई वडिलांच्या आठवणीनं तो हुंदके देत होता. माधव काकाही त्याला खूप जीव लावत होते. इन्स्पेक्टर महेश सुनीलच्या घरी पोहोचले. त्यांनी फॉर्मल कपडे घातले होते. मंदिरात कोणालाही संशय येऊ नये म्हणून अन तसाही देवाजवळ कोणताही युनिफॉर्म चालत नाही. तिथं चालते ती फक्त श्रद्धा अन भक्ती, मग तुम्ही राजा असो वा फकीर. चल बाळा सुनील, असं हिम्मत सोडू नको, मी आहे तुझ्यासोबत. रमेश काकाही म्हणाले, कृपया मलाही तुमच्यासोबत घ्या सर. या मुलाची काळजी वाटते. बरं ठीक, चला तुम्ही पण. रमेश काका, इन्स्पेक्टर महेश अन सुनील त्या मंदिराकडे रवाना होतात. महाकालीचे जागृत मंदिर शहरापासून 1 तासाच्या अंतरावर होते. रस्त्यात इन्स्पेक्टर महेश यांना वेगवेगळे विचार येत होते. त्या साधू महाराजाजवळ याचा काही इलाज असेल ना? सुनीलचा जीव कसा वाचवायचा? 1 तासानंतर ते मंदिराजवळ पोहोचले. लहानगा सुनील झोपी गेला होता. रमेश काका त्याला म्हणाले, बाळा सुनील, उठ. देवीचे मंदिर आलं. मंदिर फार प्राचीन होतं. 40 पायऱ्या उंच कळसानं महाकाली देवीची विशाल विकराळ मूर्ती. इन्स्पेक्टर महेशने
कॉन्स्टेबलला गाडीजवळच थांबायला लावून ते तिघे वर चढू लागले. वर गेल्यावर आधी तिघांनी देवीचे दर्शन घेतले. इन्स्पेक्टर महेश यांनी देवीला मनातल्या मनात काहीतरी नवस कबूल केला. तिघेही बाहेर आले. मंदिराच्या मागच्या बाजूने खाली एक रस्ता एका कुटियापर्यंत जात होता. सुनीलने इशारा करून सांगितलं, इथेच राहतात ते बाबा. सगळे कुटियाजवळ आले. त्यांनी बाहेर आवाज दिला तर मधून त्या साधूचा शिष्य बाहेर आला. त्याने सांगितलं, गुरुवर्य ध्यानस्थ अवस्थेत आहेत, आपण मध्ये यावे, ते आता ध्यान सोडतीलच. तिघांनी त्या साधूच्या कुटियेत प्रवेश केला, पण कुटिया धूप अगरबत्तीच्या वासेने सुगंधित अन पावन झालेली वाटत होती. समोर महाराज उंच आसनावर बसले होते. त्यांचे तेजस्वी रूप चंद्राप्रमाणे चमकत होतं. इन्स्पेक्टर महेश यांना सकारात्मक ऊर्जेचा भास होऊ लागला. तिघेही त्या साधूबाबाजवळ जाऊन बसले. महाराज ध्यान अवस्थेतून हळूहळू बाहेर आले. त्यांनी तिघांकडे बघितलं आणि एक विचित्र स्मित हास्य केलं अन बोलले, ज्या गोष्टीचा निदान तुम्ही माझ्याकडे करण्यासाठी आले आहात ती वाटते तितकी सोपी नाही. त्या 3 चेटकिनी आहेत. या ठिकाणी भूत प्रेत आत्मा याचे निवारण करण्यासाठी लोक येतात. त्या आत्मा आम्ही एका शिशीत वशीकरण करून बांधून ठेवतो, जेणेकरून त्या कोणालाही इजा करणार नाहीत. पण वाईट प्रवृत्ती नेहमी माणसाला अघटित करण्यास बळी पाडते. येथून 5 कोसावर एका तांत्रिकाचे ठिकाण आहे. त्याने एका दिवशी येथून 3 शिशी चोरून नेल्या. त्याला त्या आत्म्याचा उपयोग करून संपत्ती कमवायची होती. त्याचा मनसुबा त्याच्या बोकांडी बसला. त्याने एक शिशीतून त्या आत्म्यांना मुक्त केले, पण तंत्राने त्यांना चेटकिनीच्या रूपात बदलून टाकले, जेणेकरून त्या अधिक शक्तिशाली व्हाव्यात. त्याने चेटकिनींना आदेश दिला की जोपर्यंत तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण कराल तर तुम्हालाही मांस मिळत जाईल खायला, अन हळूहळू मी तुम्हाला ह्या योनीमधून मुक्तही करेल. हे ऐकून त्या 3 चेटकिनी कामाला लागल्या. दर 2 दिवसागणिक तो त्यांना आदेश देई अन त्या शहरात जाऊन चोरीबरोबर कत्लही करू लागली. एका दिवशी रात्रीच्या वेळी मांत्रिकाच्या घरात नाग घुसला. त्याने मांत्रिकाच्या पायावर दंश केला. मांत्रिक जागीच यातनेने मेला. पण इकडे त्या 3 चेटकिनी आपलं काम करून हातात धन घेऊन आले. त्यांनी मांत्रिकाला बघितलं. तो तसाच निश्चित पडला होता. त्यांना वाटलं हा निद्रेत असेल, म्हणून त्यांनी त्यांना न उठवता तेही शिशीत बंद झाले. त्यांना सवय पडली होती मांत्रिकाच्या आदेशाची. ते दर 2 दिवसागणिक शहरात जाऊ लागले अन आपले काम करू लागले. आता सुनीलच्याही बळी ते घेतल्याशिवाय राहणार नाही. इतकी दिवस त्यांची शक्ती बळकट झाली, त्यामुळे मीही त्यांना बांधू शकत नाही. इन्स्पेक्टर महेश म्हणाले, महाराज मला काहीही करून या गरीब मुलाचा जीव वाचवायचा आहे. याच्यासोबत जो अनर्थ झाला तो 7 दुश्मनावर पण होऊ नये. मी डोळ्यासमोर अघटित होताना बघू शकत नाही. अन असा हात धरूनही, महाराज मी देवभोळा आहे पण अंधश्रद्धाळू नाही. देव संकटाला धावून येतो कोणत्या ना कोणत्या रूपात, अशी माझी धारणा आहे. तोच करता करविता कृपया आपल्याकडे काही उपाय तर असेल यावर. मी या निष्पाप जीवाचा प्राण जाऊ देणार नाही, असे इन्स्पेक्टर महेश म्हणाले. महाराजांनी गंभीर श्वास घेतला अन बोलू लागले, यावर उपाय आहे, पण तो फार कठीण आहे. मी तो उपाय कोणाला एकाला सांगू शकतो. मग आता तुम्ही तिघेही ठरवा काय करायचे ते. इन्स्पेक्टर महेश म्हणाले, मला याचा शोध घेऊन हे मृत्यूचक्र संपवायचे होतं. अन एक जबाबदार पोलीस ऑफिसर म्हणून माझी ही जबाबदारी आहे की मी याच्यावर मार्ग काढावा.
व होणाऱ्या घटनेचा तपास करून त्याचा निकाल लावावा, म्हणून आपण दोन्ही बाहेर जावे, असे इन्स्पेक्टर महेश रमेश काका अन सुनीलला म्हणाले. मनात प्रश्नांच्या काहूर घेऊन दोघे बाहेर आले. इकडे महाराजांनी इन्स्पेक्टर महेश यांना उपाय सांगितला. तब्बल 20 मिनिटांनंतर इन्स्पेक्टर महेश कुटिया बाहेर आले. की काय उपाय सांगितला महाराजांनी? तर इन्स्पेक्टर महेश यांनी हे गुपित आहे, कारण मला याच्यावर उपाय सांगितला त्यांनी. क्षणभर त्यांची नजर सुनीलवर गेली अन त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला अन बोलले, बाळा, तुझ्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही. फक्त मी जसं सांगेल तसं करत जा. आज रात्री 8च्या सुमारास आपल्याला त्या मांत्रिकाच्या घराकडे जायचे आहे. त्यामुळे तू तयारी करून ठेव. मी काही कामे आटोपून तुझ्या घरी येतो, मग आपण निघू. ओके? अन हो, काही विचार करू नको बाळा, सगळं ठीक होऊन जाईल. यानंतर त्यांनी स्मित हास्य केलं. रात्रीची वेळ होऊन गेली. 8 वाजले. इन्स्पेक्टर महेश यांनी सुनील अन रमेश काका अन आदी देवीच्या मंदिरात गेले. तेथे ते महाराज या तिघांची वाट बघत होते. यावेळी इन्स्पेक्टर महेश यांनी कॉन्स्टेबल सोबत घेतला नाही. तिघांनी देवीला नमस्कार करून त्या महाराजांना सोबत घेऊन मांत्रिकाच्या घराच्या दिशेने निघाले. ते जसे त्या घराजवळ पोहोचत होते तसतसं जंगल दाट होत चाललं होतं अन रस्ताही रुंद होत चालला होता. ती पौर्णिमेची रात्र होती. अचानक इन्स्पेक्टर महेश यांनी ब्रेक मारला. समोर झाडझुडूप होती. पुढे वाट आता 2 पायाचे प्राणी चालू शकतील अशी होती. महाराजांनी सांगितलं, आपण आता 2 किलोमीटर लांब आहोत. पुढचा प्रवास आपल्याला पायीच करावा लागणार. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. एक, कोणीही मागे वळून बघायचं नाही. दुसरं, सतर्क राहायचं आणि एकमेकांना चिकटून चालायचं. मी पुढे चालेल, तुम्ही फक्त शांत मनाने माझ्या मागोमाग चालत या. तिघांनी हमी भरली. इन्स्पेक्टर महेश यांनी जीपच्या डिक्कीतून 2 छोट्या टॉर्च अन एक मोठी टॉर्च काढली. 2 छोट्या टॉर्च त्यांनी सुनील अन रमेश काकांकडे दिल्या अन मोठी जवळ ठेवून घेतली. चौघेही एका मागोमाग चालू लागले. सगळ्यात पुढे महाराज महामृत्युंजय मंत्र पुटपुटत चालले होते. त्यांच्या मागे रमेश काका त्यांना रस्ता दाखवत टॉर्च पकडून चालत होते आणि मध्ये छोटा सुनील होता. तो असा रात्री अपरात्री बाहेर निघत असे, त्यामुळे त्याला इतकी भीती वाटत नव्हती. पण जंगली कुत्रे जोरजोरात भुंकत होती. झाडावर घुबडही आवाज करत होती. कुठून तरी विचित्र कर्कश हळूवार आवाज येत होता. ते जसे पुढे जात होते तसतसा आवाज मोठा होत चालला होता. अजून रात्रीचे 9 वाजले होते, पण इतक्या अंधारात अन घनदाट जंगलात किती रात्र झाली न किती नाही असं वाटत होतं. नाहीतरी आज चंद्र एका वाईट शक्तीच्या अधीन असून तो प्रत्येक हालचालीवर नजर ठेवतोय असं वाटत होतं. कोणीतरी धबा धरून त्यांना चालताना बघत होतं. आजूबाजूला झाडीतून लाल पिवळ्या डोळ्यांसारखं प्रकाश त्यांना दिसत होतं. इन्स्पेक्टर महेश सुनीलच्या मागोमाग चालत होते. त्यांनी एका हातात पिस्तूल आणि एका हातात टॉर्च घेतली होती. ते सुनीलला चिकटून चालत होते. थोडा अंतर चालून गेल्यावर कोणीतरी, अहो देवची आबा, कुठं चाललाय तुम्ही? मी केव्हाची तुमच्या मागोमाग येते, असं मागून साथ घातली. रमेश काका मागे वळून बघणार तेवढ्यात महाराज जोरात ओरडले, खबरदार, चुकूनही मागे वळून बघू नका अन मूर्ख होऊन मागे फिरू नका. पण रमेश काका म्हणाले, महाराज, पण हा तर माझ्या बायकोचा आवाज आहे अन ती इथं कसं काय आली? ती तर गाडीत पण बसली नाही अन लपून येण्यासारखं वाहनही आपण आपल्या मागं
बघितलं नाही. काहीही असो, मला तिची काळजी वाटते. इथं एवढ्या अंधारात आली हो ती माझ्या मागे. परत महाराज बोलले, हा मूर्खपणा तुमचा जीव घेईल. मी निघताना बजावलं होतं ना, कोणी मागे वळून बघणार नाही. अन हो, ती तुमची बायको नाही, या जंगलातील भूतप्रेत आहे. चकवा आहे तो चकवा. ज्या ज्या लोकांचा खून झाला ते सगळे आपल्या आजूबाजूलाच आहेत. तुम्हाला खोटं वाटतंय? समोर झाडावर बघा. तिघांनी समोरच्या चिंचेच्या झाडावर बघितलं. समोर विचित्र वस्त्र परिधान करून माणसं बसलेली होती अन ती सगळी त्यांना नजर रोखून बघत होती. आता मात्र रमेश काका यांना खरं ते पटलं. त्यांना घामही फुटला. प्रत्येकाला थोडं घाबरल्यासारखं झालं. इन्स्पेक्टर महेश तर हे पहिल्यांदाच बघत होते. त्यांनी पिस्तूल त्या माणसाकडे करणार तोपर्यंत महाराज म्हणाले, साहेब, मेलेल्यांना त्या लोखंडाच्या काय धाक दाखवता? त्यांची कपडे तर नीट बघा. इन्स्पेक्टर महेश यांनी नीट टार्च करून बघितलं तर त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. अन हळूहळू प्रत्येकाच्या हृदयातून अन डोळ्यातून रक्त बाहेर येऊ लागलं. महाराज पुन्हा बोलले, ही सगळी प्रेत आहेत आणि याचा जीव त्या 3 चेटकिनींनीच घेतला आहे. त्यामुळे त्या आपल्याला काहीच इजा करणार नाहीत. तुम्ही फक्त शांत मन ठेवून माझ्या मागोमाग चला. इन्स्पेक्टर महेश हे सगळं खरंच आपल्या डोळ्यासमोर घडतंय की भास होतोय असं त्यांना वाटत होतं. पण ते आज ठाम निश्चय करून आले होते की या प्रकरणाच्या मुळापासून नायनाट करायच्या अन मुलांचे प्राण वाचवायचे. आता 1 किलोमीटरवरच त्या मांत्रिकाचं घर राहिलं होतं. एका वडाच्या झाडाखाली कालीचं खंडित मंदिर होतं. तिथं त्यांनी साफसफाई केली अन जवळ असलेल्या मोठी पिशवी खाली ठेवली. अन त्यांनी रमेश काका व सुनीलला सांगितलं की इथून पुढे फक्त इन्स्पेक्टर महेशच जातील. त्यामुळे तुम्ही दोघे माझ्याजवळ थांबा, असं त्यांनी इशारा केला. मग गंभीर नजर करून मोठा श्वास घेऊन त्यांनी महेश यांना सांगितलं, फक्त 2 तास. इन्स्पेक्टर महेश यांनी मान हलवली. इथून पुढं तुमचं काम सुरू होतं. इन्स्पेक्टर महेश, हा घ्या देवीचा तावीज, गंगाजल अन ही राख अन हा चाकू. तुम्हाला काहीही करून त्या 3 शिष्या इथपर्यंत आणायच्या आहेत. इन्स्पेक्टर महेश यांनी महाराजांना प्रणाम करून हो म्हणाले व त्यांनी पुन्हा सुनीलच्या डोक्यावरून हात फिरवून ते म्हणाले, बाळा, आता महाराज जसं सांगतील तसं ऐकायचं. मी आलोच, घाबरू नको. अन इन्स्पेक्टर महेश मांत्रिकाच्या घराकडे चालत निघाले. महाराजांनी रमेश काकाला मदतीला घेऊन देवीची गंगाजलाने आंघोळ घालून पूजा करून घेतली. पिशवीतील सामान काढलं. त्यात देवीचे 3 त्रिशूल होते. त्यांनी ते त्रिशूल लांब लांब समान अंतरावर जमिनीत गाडले अन रमेश काकांना त्यांच्या आजूबाजूला देवीचा धुपारा घेऊन एक वर्तुळाकार गोल रिंगण बनवायला सांगितलं. त्यांनी 3 छोटी छोटी हवनकुंड बनवले. मग त्यांनी देवीला हळद कुंकू वाहून त्या रेषेवरही हळद कुंकू टाकले. मग त्यांनी रमेश काकांना सांगितलं की मी जसं आहुती देत जाईल तसं तुम्हीही तुमच्या जवळच्या एका अग्निकुंडात या कोरड्या वळा पिंपळाच्या काळ्या असं ही विभूती टाकत राहायची अन ओम एम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र उच्चारत राहायचं जोपर्यंत मी थांबा असं म्हणत नाही. अन कितीही मोठं संकट येऊ, ठाम मनाचा निश्चय करून घ्या. डोळे उघडायचे नाही, घाबरायचं नाही. देवीची स्मरण करत राहा, आपल्याला काही होणार नाही. रमेश काकाही जणू आज मनाशी हिमतीची गाठ बांधून आले होते. कितीही झालं तरी हा अनाथ मुलाला या संकटातून सोडल्याशिवाय मी राहणार नाही. त्यांनी महाराजांना होकार भरला
अन ते हवनकुंडाजवळ बसले. मग महाराजांनी सुनीलला जवळ घेऊन समजावले, हे बघ बाळा सुनील, तुला या रिंगणाच्या मधोमध बसायचे आहे. तुला कोणत्याही परिस्थितीत हे रिंगण ओलांडायचं नाही. अन तूही देवीचा जप करायचा बरं का. इन्स्पेक्टर महेश जे करायला गेलेत ते खरंच कठीण आहे. त्याला काळीजही कठोर लागतं. देवीची कृपा राहिली तर तुम्ही दोघेही संकटातून निघून याल. सुनीलला मनोमनी वाटलं की महाराज दोघेही निघून जाल असं का म्हटले असतील. इकडे इन्स्पेक्टर महेश रस्ताच्याच पडत त्या मांत्रिकाच्या घराजवळ पोचतात. त्यांच्या समोर 3 मांजरी त्या घराच्या छतावर जोरजोरात विचित्र हास्य करताना त्यांना दिसले. त्या तिघी चेटकिनी होत्या. त्यांनी इन्स्पेक्टर महेश यांच्या शरीराचा वास घेतला तर त्यांना कळालं की आपला शिकार आपल्या जवळपासच चालून आलेला आहे, म्हणजे सुनील. त्यातील 2 मांजरी वटवाघळाचे रूप घेऊन सुनीलच्या दिशेने रवाना झाल्या. अन एक तिथेच अदृश्य रूपात थांबून इन्स्पेक्टर महेश यांना बघू लागली. मी त्या चेटकिनींना सुनीलचा जीव घेण्यापासून थांबवू शकतो. तोपर्यंत तुम्हाला त्या 3 शिशी शोधून अन त्या तिघांपैकी एकाच्या केसाच्या गुच्छा कापून माझ्याजवळ घेऊन यायच्या आहे. मनात निर्णय करून ते आत शिरले. तिथं त्यांनी जे बघितलं ते फारच विचित्र अन किळसवाणं होतं. समोर दगडावर त्या मांत्रिकाचा मृत्यूदेह सडत चाललेला होता. अन आजूबाजूला किडेमाकोडे, उंदीर त्याचे सडलेलं मांस खात होते. त्यांनी पूर्ण घराची पाहणी केली. त्या मांत्रिकाने जमिनीवर एका ठिकाणी कुलूप लावले होते. तो दरवाजा होता तळघरात जाणारा. इन्स्पेक्टर महेश यांनी मग कसे बसे ते कुलूप तोडलं अन आत गेले. आत गेल्यावर त्यांनी बघितलं धनाची उंच रास पडलेली होती. अन एका टोपलीत ज्यांच्यात नाक ठेवतात त्यात त्याने 3 शिशी ठेवल्या होत्या. त्या 3 शिशी घेऊन ते बाहेर आले. अन बाहेर बघता तर त्यांचे डोळे विस्फारले. त्या मांत्रिकाची डेड बॉडी गायब होती. समोर एक म्हातारी बसलेली दिसली. तिचे केस विस्कटलेले होते अन ती सारखं मागे पुढे हलत होती अन जमिनीवर नजर रोखून बघत होती. इन्स्पेक्टर महेश यांनी तिला विचारले, ए म्हातारी, तू कोण अन तू इथं काय करतेस. तिने एक विकरा हास्य केले अन चेहरा इन्स्पेक्टर महेश यांच्याकडे फिरवला. आज पहिल्यांदाच इन्स्पेक्टर महेश यांना भीती वाटून धरधरून घाम फुटला. समोर त्या म्हातारीचा चेहरा फारच भयावह दिसत होता. तिच्या डोळ्यात रक्त होतं. नाकाजवळ अड्या चालत होत्या अन ती जोरजोरात मांस चावत होती. तिच्या तोंडात त्या मांत्रिकाच्या छातीचा तुकडा होता. हे बघून इन्स्पेक्टर महेश यांना मळमळ होऊ लागली. मग ती जोरात किंचाळली, काय वाटतं मानवा, जिवंत जाऊ शकतोस तर आम्हा तिघांना 2 जणांचा मांस मिळणार. इन्स्पेक्टर महेश यांनी क्षणाचाही विलंब न करता जवळ असलेले गंगाजल अन राख त्या मांत्रिकाचा मृतदेह जिथं होता तिथं टाकलं. अन एका वाफासारखा काहीतरी धूर निघून तो आकाशात गेला. तसंच त्यांनी गंगाजल अन राख त्या चेटकिनीवर टाकलं. तिला थोडं जळाल्यासारखं झालं. ती चिडली अन तिच्या मूळ रूपात आली. मोठे मोठे जमिनीपर्यंत मोकळे केस, खोल मोठे डोळे, त्यात फक्त पांढरे धब्बे अन मोठे मोठे लाल दात होते तिचे. ती संतापात म्हणाली, रे मूर्खा, तुला काय वाटतं त्या साधूच्या पाण्याच्या अन राखेचा वापर करून तू जिवंत वाशील. पुन्हा ती हसली. इकडे त्या 2 चेटकिनी सुनील जवळ पोहोचल्या. पण त्या जसं त्याच्याजवळ जाणार तसं जोराची वीज कडाडून त्या दोघी दूर फेकल्या गेल्या. त्यांनी बघितलं की त्या साधूने सुनीलच्या अवतीभोवती महाकाली रक्षा कवच बनवलं आहे अन तो हवनकुंडाजवळ यज्ञ करत आहे. त्या चिडल्या पण त्यांनी डोक्याने काम घेण्याचे ठरवलं.
त्यांनी रूप पालटलं अन सुनीलचे आई वडील बनून ते त्याला रिंगणाबाहेरून हाका मारू लागले. बाळा राजा सुनील, बघ आम्ही तुला घ्यायला आलोय. बघ तुझी आई आलेली आहे. एक चेटकीन. हो बघ राजा, आम्ही जिवंत आहोत. चल आमच्या सोबत घरी. हे तुझ्या बळी देणार आहेत. तू इथं थांबू नको. जेव्हा सुनीलने मागे वळून बघितलं, त्याच्या समोर त्याचे आई वडील उभे होते. तो भरावला अन त्याच्याकडे जाऊ लागला. पण महाराजांनी अंतर्मनाने बघून त्याला मनात हाक मारली, थांब सुनील, ते तुझे आई वडील नाहीत. ते जिवंत नाहीत. समोर उभे असलेले ते चेटकिनी आहेत अन तुझा जीव घ्यायला आलेले आहेत. थांब, नाहीतर माझी अन इन्स्पेक्टर महेश यांची मेहनत वाया जाईल. तू जर रिंगणाबाहेर गेलात तर मी हतबल होईल, म्हणून बाहेर पडू नकोस. सुनील रिंगणाबाहेर पाय टाकणारच होता की तो भानावर आला अन पळत जाऊन पुन्हा रिंगणाच्या मध्ये जाऊन उभा राहिला. त्या चेटकिनी आता चवताळून उठल्या. त्यांनी त्यांचे मूळ रूप पालटून जोरजोरात त्या साधू अन रमेश काका यांच्यावर प्रहार केला. साधू अन त्यांच्या शरीरावर तलवारीसारखे घाव घालू लागले. दोघांना फार त्रास होऊ लागले. अंगावर वरण उठले, पण तरीही हवनकुंडात दोघेही आहुती देत जोरजोरात देवीला साथ घालतच होते. इकडे इन्स्पेक्टर महेश यांच्यावर त्या चेटकिनीने हल्ला केला, पण गळ्यात तावीज असल्याने त्यांना काहीही झाले नाही. पण जोराचा धक्का लागून ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या हातातील गंगाजल खाली सांडले अन राख हातात त्यांनी पकडून ठेवली. दोघांकडे घमासान युद्ध चालू होते जणू. ती चेटकीन इन्स्पेक्टर महेश यांच्याकडे मांजरीसारखी झेपावली. तसं इन्स्पेक्टर महेश यांनी जवळच असलेली राख तिच्या डोळ्यात फेकली अन ती जमिनीवर जाऊन पडली. तसेच इन्स्पेक्टर महेश स्वतःला सावरत उठून ते पळत सुटले. पण त्याचे पाय कोणीतरी जखडून ठेवले असं त्यांना वाटत होते आणि त्यांच्या छातीजवळही दुखायला लागलं होतं. इकडे आता त्या चेटकिनीची शक्ती प्रबळ होत चालली होती. महाराज अन रमेश काका पूर्ण रक्ताने माखून गेले होते. तरीही त्यांनी देवीचा जप चालूच ठेवला. अंगावर फार खोल जखमा झाल्या होत्या. महाराज तपस्वी असल्यामुळे त्यांना इतका त्रास नव्हता, पण रमेश काका यांच्या अंगावर जणू विजेच कोसळत होती. सुनील सगळं बघत होता. त्याला सुधरत नव्हतं. तो रडायला लागला, पण त्याच्या रडण्यापुढे त्या चेटकिनीच्या हसण्याचा आवाज खूप मोठा होता. फार मोठी काळरात्र होती ती सुनीलच्या आयुष्यातली. इकडे इन्स्पेक्टर महेश पळत सुटले त्या 3 शिशी घेऊन. ती चेटकीनही स्वतःला सावरून एखाद्या विजेप्रमाणे इन्स्पेक्टर महेश यांच्या मागे धावली. अचानक इन्स्पेक्टर महेश यांना कोणीतरी धक्का दिला अन ते तोंडावर पडले. त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली. तरी ते कसेबसे देवीचा गजर घालून उठले अन पुन्हा पडू लागले. ती चेटकीन त्यांच्यावर मागून वार करू लागली. यावेळी इन्स्पेक्टर महेश यांना जोराचा मार बसला होता. ते यातनेने विवळत होते, पण मनाशी ठाणून होते की जोपर्यंत मी सुनीलचा जीव वाचवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. ते सुनील जवळ पोहोचले. त्यांनी बघितलं त्या 2 चेटकिनी महाराज आणि रमेश काका यांच्यावर प्रहार करत होत्या. त्यांनी 2 गोळ्या त्यांच्यावर फायर केल्या. तशा त्या अजून चिडल्या. मग इन्स्पेक्टर महेश यांनी जोरात महाराज अशी हाक दिली अन त्या 3 शिशी 10 फुटावरून महाराजांकडे भिरकावल्या अन त्याचसोबत त्या दोघी चेटकिनी महाराजांकडे धावल्या. पण एक चेटकीन इन्स्पेक्टर महेश यांच्या मागे होती. तिने इन्स्पेक्टर महेश यांच्यावर धाव घेतली अन क्षणात त्यांच्या छातीवर नखं घालून त्यांना घायाळ केले. सुनील न राहून इन्स्पेक्टर महेश यांचा जीव वाचवायला धावला अन त्याने अनाहूतपणे रिंगण ओलांडलं. इन्स्पेक्टर महेश यांनी हिंमत सोडली नव्हती. त्यांनी कसेबसे त्या चेटकिनीचे केस जोरात पकडले अन एका हाताने कैची घेऊन कापून सुनीलकडे दिले
अन म्हणाले, लवकर महाराजांकडे दे. तो धावत गेला, पण सामोरीकडे त्या चेटकीनी महाराजांना इजा करू लागल्या. रमेश काकाही आता विवडून बेशुद्ध पडले. महाराजांनी सुनीलला सांगितलं, ते केस माझ्याकडे दे लवकर. सुनीलने ते केस वर फेकले. तसे त्या 2 चेटकीनी पण आकाशात झेपावल्या. त्यांनी ते केस हातात झेलले. पण एक केस जाऊन महाराजांजवळ गेला. त्यांनी तो शिशीत बंद करून त्या 3 शिशींना 3 हवनकुंडात टाकल्या. त्याचबरोबर हवनकुंडात विस्फोट झाला. एक धमाक्यासारखा प्रकाश जंगलात पसरला. त्या 3 चेटकिनीचा आधी काळा धूर झाला. मग हळूहळू त्या अग्निकुंडाकडे ओढू लागल्या अन जाऊन अदृश्य झाल्या. कत्लाचा खेळ आता संपला होता. पण इन्स्पेक्टर महेश, महाराजांनी इन्स्पेक्टर महेशकडे बघितले तर त्यांच्या पोटातील आतडे बाहेर आलेले होते. त्याच्या छातीचे मांस गायब होते अन ते मरण यातनेत विवळत होते. महाराज धावत त्यांच्याकडे गेले. सुनीलही गेला. त्यांनी सुनीलला सांगितलं, बाळा, खूप शिक, मोठा हो अन आईवडिलांचे नाव कमव. जे झालं ते विसर. असं म्हणत त्यांनी जागीच जीव सोडला. सुनील रडू लागला. मग महाराजांनी सुनीलला धीर देत सांगितलं की इन्स्पेक्टर महेश यांनी जे तुझ्यासाठी केलं ते फार मोठं काम आहे. मी त्यांना कुठेच सांगितलं होतं की त्या 3 शिशीवर मांत्रिकाने जादू केलेली होती. जो कोणी त्या 3 शिशींना हात लावेल त्याच्या शरीरात विष पसरून तो मरून जाईल अन त्याला कोणीही वाचवू शकणार नाही. पण तरीही इन्स्पेक्टर महेश यांनी माझे ऐकलं नाही आणि ते असं करायला तयार झाले. तुला त्यांनी दत्तकही घेतलंय अन तुझ्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारीही. त्यांची हीच इच्छा आहे की तू मोठा इन्स्पेक्टर व्हावं. असं बोलून त्यांनी सुनीलला उचललं अन रमेश काकांवर गंगाजल छिडकून त्यांना सारं सांगितलं. त्यांना फार वाईट वाटलं. त्यांनी महाराजांना वचन दिलं की सुनीलला सांभाळायची. तिघेही तिथून रवाना झाले. पण तरीही महाराजांना शंका लागून होती, कारण कालच एक शिशी मंदिरातून नजर चुकून कोणीतरी चोरली होती. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.